आज आहे दुसरा दिवस. आम्ही आलेलो आहे सज्जनगडावर. खूप ऊन आहे म्हणजे 12 वाजले. जरा रुमाल पण राहिलं माझं सगळंच राहिलं. खूप ऊन आहे. सज्जनगडचं पायर चढतोय. मग दाखवतो वर गेला पण आता थोडं ऊन आहे, एवढं पण नाही असं व्ह्यू आहे असा. येताना काय काढू शकलो नाही, गाडी चालवत होता त्यामुळे आहे की नाही. काय चालतोच जा भाई. परत हा बोल परत. हिअर वी गो. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. बोल तुमच्या गावाला आले, तू बोलायला पाहिजे. तू टूर दिला पाहिजे आम्हाला. पोचलोय आता. कुठं पोचलोय आता. शेंगाला जाऊ आम्ही खायला. दर्शन घेणार आम्ही आणि मग परत जाणार दुसरीकडे अजून एक ठिकाण. थोडा ऊन आहे फक्त, बाकी काय नाही. आलंय आम्ही आता. लाईन बघा फक्त. लाईन कचरा करत नाही. लाईन बघा फक्त. लाईन थांबणार नाही बघू आम्ही, त्यामुळे दर्शन जाणार. वैभवचा मित्र वैभवचे पण पाहुणे सातारला. त्यातला एक हा कपाट नंबर 2, कपाट नंबर 3 वैभवचे मित्र सातारला त्याचे पाहुणेत. त्यातला इकडे भरल्यात जरा. सुंदर तो आला नाही भेटायला आम्हाला, पण त्यापेक्षा गोरा आहे. कसं काय खूप मोठा गेम झाला रे. आलेला आम्ही धरणाव उरमोडी डॅम. काल तिकडून मी बघितलं, आधीकडून मी बघितलं. कालचं कनेरी डॅम बघितलं, आता उरमोडी डॅम बघितलं. थोडं ऊन फक्त, थोडं आभाळ पाहिजे होतं. मग भारी वातावरण झालं. डॅम बघा. आम्हाला फ्रेंड सर्कल भेटलेला आहे. आता फक्त कोणाचं आहे माहित नाही. प्रणयचा फ्रेंड सर्कल आहे. प्रणयचे होमीज मोबाईल घेऊन जाईल. ही जरा वेगळं आहे, जरा जास्त उन्हात फिरलेलं. मम्मी काढला गोळा केला. बाहेरच्या जेवढं शेंगा सोलायला दे. सगळ्यांनी घ्या, खालच्यांनी पण घ्या. हा ओके. त्यांना पण वाटे मागच्यांना. जय श्रीराम. चला आलेलो आहे मी तळ्यावर. निश्चित काय मासा तुम्हाला आता घरी मासा. इकडे एक मासा कासव बाहेर आले. काय ते मोबाईल पडले पोरी. थोडी गर्दी ड्रायव्हर मुळे आणि थोडं ऊन पण आहे. गाई पण आम्ही आलो गोशाळेत. गोशाळा वेदेत सगळे
सगळे वेद आहेत. सामवेद सगळे संपल्या. द्यायच्या उकडक्या भाजक्या बॉल केलेल्या शेंगा काय आणली मी गॅस किती पाहिजे आणली आहेत भरपूर आहे. तशी नाही सुट्टी नाही 50 रुपये सुट्टी. पाकड्यात बघ बाहेर का 10 रुपये असतात आहे की थांबा की ते पण नाही फोटो काढ सगळ्याचे मिळून काढा ना धनु इकडे आहे सगळे फोटो काढ. सगळेच काढा शिल्पी आलेला आहे ठिकाण नंबर 2 तोच आहे का तुमचं ड्रायव्हरची गर्दी आज बघू आता चलवल्या असते गाड्या मेन पार्क आम्ही ट्रेनमध्ये लावली सर ट्रेनमध्ये केलं झाला खर्च हे काय जाऊन आता एका तिकीटचा खर्च एका तिकीटचा खर्च झाला त्यामध्ये आता काय बघू कॅश आहे का कसं आहे काय बघितलं कॅश आहे कॅश कॅश आहे कॅश आणली ना काल गेली ना घरात ऑनलाईन 50 रुपये तिकीट आहे. तुम्ही आला तरी कॅश घेऊन या ऑनलाईन काही होऊ नका ऑनलाईनच्या भरोसा बसू नका सगळीकडे लागेल कॅश या एकदा. आता एवढं पाणी नाही आता एवढं पाणी नाही आहे थोडं बघण्यापुरतं आहे एवढं पण जास्त पाणी नाही आहे पावसाळ्यात जास्त पाणी असतं पावसाळ्यात तुम्ही आत्ता पण चांगले वातावरण काय नाही गर्दी पण स्प्लेंडर गर्दी आहे माझ्याकडे 2-3 इकडे आहे ना ते तिकीट काढायचे तिकीट काढले आणि तिकीट टाकायचं 50 रुपये 50 रुपये तिकीट आहे 1 2 3 4 चाल इथं नाव आहे इथं फोटो काढू आपण पण आम्हाला फॅन फॉलोइंग भेटली तिथं पण भेटली इथं पण भेटली इथली फॅन फॉलोइंग जरा ऍक्टिव्ह आहे पण सगळ्यांना शेंगाच आवडतं माकडांचं जास्त प्रिय शेंगा आणि हे काय बोलतात बनाना शेंगा आम्ही घर नको आणल्या त्यामुळे मोबाईल नाही मोबाईल मध्ये व्हिडिओ आहेत नंतर ये चल मला भीती वाटते. नाही काय करत शेंगा बघ खाली ठेवा हात ठेवा फक्त काय करणार नाही तुला व्हिडिओ काढायचे ओके दिसते का इकडे छोटा आहे इकडे मोठा आहे पहिला आपण मोठा बघू मग छोटा बघू प्रणय प्रणयला मॅडम भेटलेल्या कॉलेज आहे कुठल्या ग्रॅज्युएशनच्या पोचलोय आम्ही प्रणय धबधब्यावर कुठला मोठा आहे ना हो मोठा धबधबा आहे हो तो छोटा आहे हो मोठा धबधबा आहे थोडं पाणी कमी पण ठीक आहे गर्दी जास्त खाली गर्दी खाली आम्ही मोठा धबधबा बघितला तर व्हिडिओ मध्ये आता छोटा धबधबा बघायला चाललाय आणि गोवा पण काय गोवा गोवा आहे गोवा
गोव्याला गेलो मागच्या वेळेस, आता गोवा. पण आम्ही दोघंच आहे, बाकीचे नाही आहेत. बाकीचे ब्लॉग बघून एन्जॉय करतो. नंतर बोलू सगळी. कोण नाही लागत, दोघं पण पैसे पाहिजे मग कुठं फिरा. चाल पुढे गेलो. भरपूर आहे आमच्याकडे. आता नाही दाखवू शकत बँक हॅक होईल बँक अकाउंट. नजर विजर लागेल माझ्या अकाउंट. खूप सारे तरी कोटी एवढे नाहीत पण आहेत बऱ्यापैकी आहे. बरेपैकी. आता जे काल उद्घाटन झालं ना मोदींनी, कुठला ब्रिज? रेल्वे ब्रिज नाही का मोठा, त्याच्यावरून चाललोय आपण. उद्घाटन रेल्वे नाही, फक्त रेल्वे गेली पुढं काल. रेल्वे आहे ना, आपण टाकू, आवाज टाकू रेल्वेचा मागणं. नाही घेत नसतो. आलेला आहे छोटा धबधबा, तुम्हाला आवाज आलेला असेल. आता रेल इथं प्रणय, इथं रील बनवू एक, इथं रील बनवू. आणि हा छोटा धबधबा बघू शकता तुम्ही. तेवढं पाणी नव्हतं, पण इकडे जास्त जवळ त्यामुळे पाणी जास्त आहे. एक नंबर. चाललोय आम्ही आज गोव्यात. गोवा आहे, वर धबधबा आहे. नाही भैया इकडे नाही बाई, ह्याने एक पर्वत उचललेला आहे. ओके चला. सगळे फोटो काढ. आपल्यावर धबधबा आहे ना खाली. व्ह्यू बघा, व्ह्यू आता व्ह्यू बघा, व्ह्यू फक्त विषय झाले आमचं करून सगळं. आता सज्जगण बघितलं, आठव सगळं बघितलं. बुके मध्ये आता फक्त बुक लागली. चांगलं हॉटेल बघून आणि जेवायचं तिकडे खाली आमच्या टप्प्यात. मग टप्प्यात कार्यक्रम झालता. थोडा कमी टप्प्यात नाही टप्प्यात कार्यक्रम झालता मगाशी. आमचा नाही, टप्पा तोडला एखादा. होतो म्हणून वाचतो. हे मी टाकणार नाहीये, पण आपण ठेवू आठवण म्हणून लॅपटॉप मध्ये ठेवणार. बघा कुहू, चेंगड्याची हवा धबधब्यात तिकडे पण. कुहू कुहू चाललंय. पक्ष्यांचं कुहू कुहू ऐकू नाही, पण चेंगड्याचं कुहू कुहू ऐकू येते. झालंय आमचं करून. आता आम्ही आलोय जेवायला. जलसागर येते.
इकडे शेजारी तलाव आहे दिसतोय का बघा. म्हणून नाही हॉटेलला जलसागर. असंच काहीतरी लॉजिक ना. येतो मी कधी आला तर इकडे जेवायला. डोंगरात आहे मस्तपैकी. तर चालू इव्हेंट काय माहित बघू चला.